तर कसे आहात आपण? मस्त. तर आज होता आमचा पुण्यातला तिसरा दिवस आणि आम्ही आज जाणार होतो शनिवार वाड्याला, जो नाशिक पुण्यामधील सर्वात फेमस आहे. तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि दीदीचाही बड्डे सेलिब्रेट होणार आहे, तर नक्की बघा. तर आम्ही पोचतोय शनिवार वाड्याला. खूप छान आहे, गर्दी तर खूप झाली आहे. आम्ही आलोय शनिवार वाड्याला. नंतर कर तू पहिले त्यांचा फोटो टार्गेट इथून स्टार्ट केलाय, कारण घरून फार गोंधळ आहे, खूप गर्दी झाली आहे. हे मुलं खूप त्रास देतात. ओवी मोबाईल पाहू नको. ओवी खूप आगाऊपणा करते. ही आहे दीदी. दीदी हाय कर, हाय कर. दादा हाय कर इकडे. तर तुम्ही पाहू शकता किती छान आहे व्ह्यू आणि वातावरणही. बट पाऊस पडतोय, त्यामुळे आम्हालाही लगेच निघावं लागेल. 2-3 फोटो काढतो आणि लगेच रिटर्न निघतो, बिकॉज पावसाला खूप जोरात सुरुवात होणार आहे असं दिसतंय वातावरण बघून. आणि आता मी गाडीत जाऊनच बोलते, कारण पाऊस चालू आहे आणि वरती गर्दी खूप झाली आहे. पुण्यातला पाऊस खूप जोरात चालू होता, म्हणून आम्ही रिटर्न लगेच निघालो, बिकॉज आम्ही दुसरं कुठलंही ठिकाण बघितलं नाही आणि रिटर्न निघालो. तर तुम्ही बघू शकतात पाऊस किती जबरदस्त पडतोय आणि पूर्ण रस्त्यांवर पाणी झालंय. हा पुण्यातला पाऊस. त्यामुळे आम्ही लगेच घरी निघालो आणि दीदीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, कारण जिजूंना रिटर्न जायचं आहे. तर आता आहे दीदीचा बर्थडे. तिचा बर्थडे पुढे 24ला, बट तो आताच आम्ही कट करतोय कारण सगळेजण आलेत म्हणून. ओवीला केक खाण्यासाठी फार एक्साइटमेंट आहे, म्हणून ओवी फार ओरडते, तुम्ही बघू शकता. ओवी काय करते? केक फिरवला जाईल. सगळे मोठे झाले आणि आंटी लहान झाले आता. मागे सांग. Happy birthday to you. Happy birthday, dear sister. हिला देऊन द्या बरं. हा लावून घेऊ. फोटो काढते तुझा बघ इकडे बघ. मामा फोटो काढ. असं खायचं बेटा. हो थांब. असं काढू मला खायचंय का? असं काढ. ओवी 2 मिनिटं केक खाऊ घालून. पहिले
मामा, हा फोटो उभी हाय कर. काढ. केक कोण आवडतो का तुला? हा देते देते देते. हे गाईज कसे आहात? मस्त ना? तर तुम्ही अचानकच पूर्ण क्लिप बघून आल्यानंतर अचानक हे सुरू होत असेल बिकॉज कारण की मी तिथून पुढे कुठल्याही प्रकारचा पुण्यातला लॉग शूट केला नाही किंवा कुठली क्लिप घेतली नाही बिकॉज रक्षाबंधननंतर लगेच तिचा बड्डे सेलिब्रेशन केलं आणि सेलिब्रेशन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 5ला तिथून निघालो होतो आणि सकाळी निघताना सकाळी एकदा आम्ही झोपेतच होतो, तसेच आम्ही नाशिकला येण्यासाठी निघालो होतो. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं क्लिप शूट केली नाही आहे कारण सकाळी खूप गडबड पण होती आणि रात्री पण आम्ही एकदम दीदीचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला आणि त्यानंतर गडबडीत मग त्यानंतर सगळं आवरावर केली, बॅगा वगैरे पॅक केल्या आणि सकाळी निघायचं म्हणून याची गडबड केली. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारची क्लिप शूट केलीच नव्हती आणि म्हटलं आताच म्हणून आता बरे 3 ते 4 दिवस झाले आम्हाला इथे येऊन, म्हणून मी आज थोडा एक शूट घेते आणि क्लिप तुमच्यासाठी काढते तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी म्हणून. तर नक्कीच हा लॉग शेवटपर्यंत बघा. लॉग कसा वाटला, आत्तापर्यंतचे पुण्याचे लॉग फॅमिलीबरोबरचे कसे होते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि लवकरच तुम्हाला एक छान अशी न्यूज द्यायची यूट्यूबबद्दल आणि त्याबद्दल मी एक लवकरच लॉग आणणार आहे. नक्कीच तो पण लॉग तुम्ही नक्कीच बघा. तर चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये. थँक्यू.